नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज हे बघा आपल्याकडे एक्सपल्स जे की एक्सपल्स 4V बाईक आलेली आहे, जे की गाडी गिअरमध्ये टाकली तरी गाडी समोर जात नाही आहे। ते आपण आता प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणार आहे, जे की अभी आता याचा आपण हाफ कवर खोलले। हाफ कवर खोलल्यानंतर समजले की याचा काउंटर शॉप तुटलेला आहे। काउंटर शॉपसाठी आपण आता इंजन पूर्ण डिसअसेंबल केलेलं आहे। हे बघू शकता, आता हे काउंटर शॉप पूर्ण तुटलेला आहे। काउंटर शॉप हा मागच्या चेन पॉकेटचा छोटा व्हील याच्यावरती फिट होत असतो, तो फक्त फिरत होता, त्यामुळे गाडी आपली समोर जात नव्हती। त्यासाठी आता हा नवीन काउंटर शॉप एक्सपल्स 4V याच्यामध्ये फक्त चेंजेस आहे, जे की नवीन काउंटर शॉपचा हा किट आहे, जे की आपल्याला एक्सपल्स 4V आणि रॅलीवाली गाडीला हा किट टाकायचा आहे। जो की जुना शॉप बघू शकता आपण की ज्याचे शॉपचे टीथ छोटे आहे आणि नवीन शॉप किटमध्ये शॉपचे टीथ मोठे आहे। आता आपण गिअर असेंबल काढू, गिअर नाल काढतोय। गिअर बॉक्स आपण पूर्ण काढून घेतोय। आता आपण गिअर बॉक्स काढला आहे बाहेर। आता आपण काउंटर शॉप चे गिअर पूर्ण काढून घेऊ। गिअर काढताना वायशर, गिअर बूस्ट प्रॉपर सेट करून लावायचे, ते जेणेकरून काउंटर शॉप फिट करताना प्रॉब्लेम नको व्हायला। गिअर लॉक काढतोय आपण आता। हा एक्सपल्स 4V रॅली या बाईकचा इंजिन आहे, बघू शकता। आता हे काउंटर शॉप आपण वेगळा करतोय गिअर पासून। हा काउंटर शॉपचा फर्स्ट गिअर आहे, तो की दुसऱ्या साईडने निघतो, बाकीचे सगळे गिअर एका साईडने निघतात। हा बघा, आता हा शॉप छोटा आहे, जो की किट मध्ये हा शॉप मोठा आहे। आपल्याला ऑर्डर करताना की शॉपचा नंबर वरती ऑर्डर नाही करायचं आहे। हे बघू शकता, हा शॉप मोठा आहे, याचे टीथ मोठे आहे आणि याचा छोटावाला चेन पॉकेटचा व्हील पण मोठा जाड आहे, जेणेकरून हा किट का टाकायचा आहे याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की जर आपण शॉप खराब झाला आहे आणि तो शॉप जर ऑर्डर करून टाकतोय, तर याचे चान्सेस आहे की परत तो शॉप खराब होऊ शकतो। त्यामुळे हा जो पार्ट नंबर दाखवलाय मी, त्या पार्ट नंबर वरती हा एक्सपल्स गाडीसाठी किट चेंज करावं। जर तो शॉप जर पार्ट नंबर वरती जुना शॉपचा जर पार्ट नंबर ऑर्डर केला तर आणि तो शॉप टाकल्यानंतर परत बाईक मध्ये इश्यू होऊ शकतो, परत काउंटर शॉप तुटण्याची शक्यता असते। गिअर फिटिंग करू आपण एक एक। काउंटर शॉपची साईज सेम आहे, फक्त त्याचे टीथ आहे ते मोठे आहे, लांब आहे आणि काउंटर शॉपचा जो चेन पॉकेटचा व्हील आहे छोटावाला, तो त्याच्यावरती जाड दिलेला आहे, जेणेकरून जो पाठीमागचा लोड पूर्ण काउंटर शॉप वरती असतो, तो त्याचे गॅप जास्त असल्यामुळे तो तुटणार नाही। त्यासाठी हा किट हिरो कंपनीने नवीन बनवलेला आहे, जो की आता नवीन बाईक मध्ये सगळ्या बाईक मध्ये हाच शॉप येतोय, जो की एक्सपल्स 4V रॅलीवाली। आपण काउंटर शॉप जोडलेला आहे, त्याच्यासोबत मेन शॉप जोडून
गिअरबॉक्स फिटिंग करून घेऊ. आपण हा गिअरबॉक्स फिट केला आहे. आता गिअरनाल जोडू. हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा एकच रिझन आहे की जे आपले टेक्निशियन भाऊ आहेत, कस्टमर्स आहेत, त्यांच्या गाडीमध्ये परत हा इश्यू काउंटर शॉफ्ट तुटण्याचा नाही यावा यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. जो की ज़्यादातर आपण शॉफ्ट खराब जर झाला तर आपण पार्ट नंबरनेच ऑर्डर करून शॉफ्ट टाकतो. तर त्यावेळेस तसं न करता हा पार्ट नंबर वेगळा आहे. याचा एक किट कंपनीने हिरो कंपनीने काढलेला आहे. ते किटवरती हा नंबर ऑर्डर करून त्या किटमध्ये काउंटर शॉफ्ट आणि चेन स्प्रॉकेटचा छोटा व्हील दोन्ही असेंबल येईल. जे की दिसायला थोडा वेगळं दिसेल शॉफ्ट. जे की बघू शकता तुम्ही, टीथ काउंटर शॉफ्टचे टीथ मोठे आहे आणि जुन्या काउंटर शॉफ्टचे टीथ छोटे आहे. दिसायला वेगळे पण 100% बसतात. कारण की परत काउंटर शॉफ्ट तुटण्याचे चान्सेस भरपूर कमी होईल. काउंटर शॉफ्ट खराब होणार नाही परत. त्यासाठी हा किट टाकणं योग्य राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो जरूर करा. थँक यू Thank you वॉचिंग watching व्हिडिओ. video. Like and लाईक अँड subscribe my सबस्क्राईब channel. व्हिडिओ.